नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी कमी तेलामध्ये चविष्ट पौष्टिक अशी अगदी छान मिक्स डाळीची नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 कप आपण म्हणजे एका वाटीने आपण आता याच्यामध्ये 1 वाटी तूर डाळ ही घेतली. त्याच वाटीने 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी आपण लगेच त्याच्यामध्ये मूग डाळ देखील घातली. जर आपल्याकडे चवळीची डाळ असेल ती देखील आपण यामध्ये टाकली तर त्यामुळे देखील अगदी छान अशी आपली ही रेसिपी तयार होते. तर लगेच आपण ह्या डाळी ही मिक्स करून घेतल्या. डाळी मिक्स करून झाल्यानंतर त्यांना 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी भरपूर असं पाणी घालून 2 ते 3 तास आपण ह्या डाळी भिजवून घेणार आहोत. यापेक्षा जास्त वेळ भिजवून घेतल्या तरी काही हरकत नाही. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर 1.5 तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली तरी काही हरकत नाही. तर आता मी यांना 3 तास आता डाळ ही भिजवून घेते. तर 3 तासानंतर बघू शकाल अगदी छान अशी आपली मऊसूत डाळ ही भिजून तयार झाली. याच पद्धतीने आपण डाळ ही भिजून घ्यायची. तर आता लगेच पुन्हा आपण या डाळीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. जो काही उग्र वास असेल डाळींचा तो निघून जाईल. त्यामुळे ज्या आपण पदार्थ बनवणार आहोत त्याचा अजिबात वास येणार नाही. तर पुन्हा मी 2 ते 3 पाण्याने ही डाळ धुवून एका चाळणीमध्ये काढून त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे नितळून घेतलं आहे. तर आता आपलं संपूर्ण पाणी हे नितळून झालं आहे. त्यानंतर लगेच मिक्सरचं भांडं घेऊन आता आपण ही डाळ दळून घेणार आहोत. तर डाळीचं जे प्रमाण आहे आपण अगदी समप्रमाणात डाळींचा वापर केला आहे. जर आपल्याला कमी जास्ती म्हणजे एखादी डाळ आपल्याला जास्ती आवडत नसेल किंवा उग्र असल्यामुळे आपण ती खात नसाल तर ते डाळीचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. आणि आणखी एक्स्ट्राची कुठलीही डाळ घातली तरी चालेल, फक्त उडीद डाळ घालू नका. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या डाळी काढून घेतल्या. त्यामध्ये लगेच 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये धणे घातले. धणे नसतील तर धणे पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही. आणि यामध्ये आपण अगदी भरपूर असा लसूण घालणार. लसणामुळे खूप छान अशी चविष्ट आपली रेसिपी ही तयार होते. त्यानंतर लगेच अगदी थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी हे घातल्यानंतर लगेच आपण मिक्सरला आता हे बारीक फिरवून घेणार आहोत. अगदी जास्ती देखील बारीक फिरवण्याची गरज नाही, फक्त आपण छान रवेदार असं आपण मिक्सरला बारीक फिरवणार आहोत. तर ह्या पद्धतीने मी आता मिक्सरला छान असं बारीक फिरवून घेतलं आहे. अगदी सहज मिश्रण हे तयार होतं. जर आपलं फिरत नसेल तर पुन्हा आणखी थोडंसं पाणी घालून याला फिरवून घेतलं तरी काय हरकत नाही. पण जास्तीचं पाणी घालू नका, सैलसर झाल्यामुळे जे आपण नाश्ता बनवणार आहोत तो व्यवस्थित होणार नाही. तर त्यानंतर लगेच आपण एका कढईमध्ये आता जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार. याच पद्धतीने आता आपण संपूर्ण डाळ ही दळून घेणार आहोत. पण आपण जे आता बाकीचे इन्ग्रेडियंट्स घातले होते ते आता अजिबात टाकण्याची गरज नाही. पहिल्याच भांड्या ज्यावेळेस आपण फिरवून घेणार आहोत डाळीचं त्याच वेळेस हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण टाकून घ्यायचे. तर त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतली. अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा आपण याला मिक्सरला याच पद्धतीने छान रवेदार असं दळून घेणार आहोत. थोडंसं जाडसर देखील राहिलं तरी काही हरकत नाही. संपूर्ण डाळ ही आपली आता दळून झाली. तर डाळ ही दळून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी भरपूर असं बारीक चिरून घेतलेला कांदा, आवडीनुसार आपण कमी जास्त घातला तरी काही हरकत नाही. पण नक्की तुम्ही जर कांदा आवडत असेल तर अगदी भरपूर असा कांदा टाकून घ्या. त्यामुळे खूप छान अशी चविष्ट ही रेसिपी तयार होते. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, लगेच 1 चमचा हळद, छान कलर येण्यासाठी आपण यामध्ये हळदचा वापर करतो आहे. लगेच आवडीनुसार लाल तिखट. आता आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार लाल तिखट. जर लाल तिखट च्या जागेवरती आपण हिरवी मिरचींचा वापर केला तरी काही हरकत नाही. फक्त ज्यावेळेस आपण डाळ दळून घेतली त्यावेळेस हिरवी मिरचींचा वापर करून घ्या. लगेच आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ हे टाकलं आहे. तर हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर यांना व्यवस्थित एकजीव करून घ्या, जेणेकरून जे आपण आता मीठ घातलं आहे ते संपूर्ण डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. जर ह्या स्टेपला लगेच आपल्याला समजते जर आपलं मिश्रण हे सैलसर वाटत असेल जास्ती तर बऱ्याच वेळेस काय होतं न चुकता आपल्याकडनं थोडंफार पाण्याचं प्रमाण जर जास्ती झालं तर घाबरून जाऊ नका. यामध्ये अगदी थोडंसं डाळीचं पीठ जे आपलं बेसन पीठ असतं ते थोडंसं आपण मिक्स करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीचं सैलसर, अगदी जास्ती सैलसरही नाही आणि अगदी जास्ती घट्टसरही नाही. जर घट्टसर असलं तर त्यामुळे जे आपण आता पदार्थ जो आपण नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे ते व्यवस्थित लागणार नाही. थोडंसं छान असं मऊ होत नाही. म्हणून जास्ती सैलसर किंवा जास्ती दाटसर देखील मिश्रण हे तयार करून
आता आपण अगदी छोटे छोटे जे इडली पात्र आता आपल्या कडे असतं त्यामध्ये आपण याला आता टाकून, जर आपल्याकडे छोटं इडली पात्र नसेल तर छोटे छोटे असे डाळ चाळणीमध्ये आपण ह्या पद्धतीने तयार करून घेतले तरी काय हरकत नाही. तर त्या इडली पात्राला मी सर्वात प्रथम आपण तेल लावून घेतले आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं चमच्याने मिश्रण घेत ह्या पद्धतीने आता आपण त्याला व्यवस्थित सेट करून घेणार आहोत. तर मुलं देखील अगदी आवडून खातील, अगदी चविष्ट आहे, पौष्टिक, अजिबात तेलाचा देखील आपण जास्ती वापर करणार नाही आहोत. 1 ते 1.5 चमच्यातच आपलं ही नाश्ता अगदी छान असा तयार होणार आहे. जेवढा दिसायला हा नाश्ता सुंदर दिसतोय तेवढाच चविष्ट असा हा क्रिस्पी असा आपला नाश्ता हा तयार होतो. तर ह्या पद्धतीने आपण आता संपूर्ण जेवढे भांडं हे भरून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपलं संपूर्ण भांडं आपण व्यवस्थित मिश्रण हे भरून घेतले. लगेच साईडला स्टीम करण्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतले. त्यानंतर ही प्लेट व्यवस्थित सेट करून मंद आचेवरती आपण आता झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं याला स्टीम करून घेणार आहोत. जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर फुल गॅसवरती आपण 3 मिनटं स्टीम करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं स्टीम होऊन तयार झालं आहे. अगदी परफेक्ट असं ते शिजून तयार आहे. हाताने आपण ह्या पद्धतीने चेक करून घेऊ शकतो. जर हाताला चिटकत असेल तर आणखी थोडा वेळ आपण त्याला स्टीम करायला ठेवायचं. सुरीने देखील ह्या पद्धतीने मिश्रण जर लागत असेल तर आपण त्याला थोड्या वेळ पुन्हा वाफत ठेवून द्यायचं. तर त्यानंतर याला आता थोड्या वेळ आपण आता गार होऊ देऊया. गार झाल्यानंतर लगेचच आपण एका चमच्याच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण एक एक आता व्यवस्थित याला काढून घ्यायचं. तर अगदी छान असे जाळीदार मऊ असं तयार होतं. अजिबात आपण यामध्ये सोडा किंवा इनो वगैरे कुठल्याही सायट्रिक ॲसिडचा आपण वापर न करता अगदी छान पौष्टिक असा मुलांसाठी आपण नाश्ता हा तयार केला आहे. जर या पद्धतीने आपण नाश्ता करून त्यांना म्हणजे या पद्धतीने जर आपण पदार्थ बनवून टिफिनला देखील दिला तर ते देखील अगदी आवडून याला खातील. तर आता आपण हे संपूर्ण आता काढून घेऊया. या पद्धतीने अगदी सहज चमच्याने हे निघतंय. त्यानंतर लगेच याला छान आता आपण पुन्हा आणखी फ्राय करून घेणार आहोत. अजिबात जास्ती तेलामध्ये आपण याला फ्राय करणार नाही आहोत. फक्त 1 चमचा तेल वापरून आता याला आपण फ्राय करून घेणार आहोत. आपण पूर्णपणे तेलामध्ये देखील याला फ्राय करून घेऊ शकतो. तर फ्राय करण्यासाठी इथे साईडला गॅसवरती मी पॅन गरम करून घेतला आहे आणि जेवढे आता आपल्याला पहिल्या गरमागरम खायला खूप मजा येते, जेवढे आपल्याला आता याला फ्राय करायचे तेवढे आपण आता याला फ्राय हे करून घ्यायचं. तर 1 चमचा तेल हे मी आता घातलं आहे. अगदी थोडं थोडं लागता देखील आपण तेलाचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि अगदी कमी तेलामध्ये देखील आपण करून घेतलं तरी काही हरकत नाही. जर आपल्याला जास्ती थोडंफार जर आपण तेलकट वगैरे खात असाल तर डायरेक्ट तेलातनं देखील आपण तळून घेतलं तरी काही हरकत नाही. आता छान आपण मंद आचेवरती ह्या पद्धतीने छान सोनेरी कलर येईपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत याला आता तळून घेतले. ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण आता आपण तळून घेणार आहोत मिनी इडली. तर त्यानंतर लगेच आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊ. याला आपण कढीसोबत किंवा सॉससोबत वेगवेगळ्या चटणींसोबत अगदी सहज याला खाऊन घेऊ शकतो. तर बघू शकाल अगदी छान असा आपला चविष्ट पौष्टिक असा नाश्ता हा तयार झाला आहे. जेवढा बाहेरून क्रिस्पी आणि आतमधनं अगदी मऊ असा हा नाश्ता तयार होतो. जेवढा दिसेल